तर बघा आपण बघितलं होतं ग्रुप नंबर 16. ठीक आहे, ग्रुप नंबर 16 मध्ये आपण अशा प्रकारे डील केलं होतं. ओके, ग्रुप नंबर 16 ऑक्सिजन, सल्फर, पुढं सेलेनियम, टेलेनियम, पोलोनियम. हे काय असतात, नंबर ऑफ काय असतात एलिमेंट्स आहेत ग्रुप नंबर 16 चे. काय काय स्टडी केलं यामध्ये, टॉप टू बॉटम आपण स्टडी करणार आहोत. atomic radius increases, atomic number increases. इकडे बघा, ठीक आहे, atomic mass increases. reduce काय होणार, ionization energy decrease, electronegativity decrease, electron gain enthalpy decrease. पॅरामीटर कळाले. पॉइंट हा होता why there is huge difference between the melting point or boiling point of sulfur and oxygen. ठीक है, ह्यूज डिफरन्स आहे अराउंड 55. हा काय आहे मेल्टिंग पॉइंट, हा बॉइलिंग पॉइंट आहे कोणाचा, ऑक्सिजनचा, आणि याचं किती आहे 3 समथिंग केल्विन मध्ये आहे. ठीक आहे, एवढा डिफरन्स काय आहे, ड्यू टू दी मॉलिक्युलर मास. ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती असतं, आणि ऍसिड कोणाला जास्त असणार आहे, सल्फर का ऑक्सिजन. सल्फरचे 2 मॉलिक्युल्स आहेत, ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स आहेत, 2 मॉलिक्युल्स. सल्फरचे किती आहेत, 8 मॉलिक्युल्स. मास कोणाला जास्त असणार आहे, ऑब्वियसली कार्बनच्या मॉलिक्युल ऑक्सिजनच्या मॉलिक्युल पेक्षा सल्फरेटचा मास काय असणार आहे, ऑब्वियसली लेस असणार आहे. आणि ज्याचं मास जास्त त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय. ठीक आहे, बॉइलिंग पॉइंट हाय. हे रिझन बघितलं होते आपण. त्यानंतर बघितलं होतं ऑक्सिजन ऑब्वियसली गॅस असणार आहे, सल्फर काय असतो सॉलिड, म्हणजे अमॉर्फस फॉर्म मध्ये असतो, सॉलिड मध्ये येतं सर्व. ठीक आहे, त्यानंतर काय येतं, मेटल, नॉन मेटल. ऑक्सिजन आणि सल्फर कोण काय असतात, नॉन मेटल असतात. सेलेनियम, टेलियम काय असतात, मेटलॉइड असतात. आणि पोलोनियम काय आहे, मेटल. कळालं, हॅलो, क्लिअर आहे. यस, एवढं बघितलं होतं. यामध्ये काही पुन्हा ऍडिशनल नाही. ठीक आहे, बस एवढंच बघितलं आपण. पुढे जाऊ आपण. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 17. यामध्ये पुन्हा एक गोष्ट बघितली होती आपण की पोलोनियम हा कोणत्या प्रकारचा एलिमेंट आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. म्हणजे काय, पोलोनियम बिकम रेडिओएक्टिव्ह. काय असतं रेडिओएक्टिव्ह, रेडिएशन, अल्फा बीटा गॅमा. काय असतं अल्फा बीटा गॅमा, प्लस अल्फा बीटा गॅमा काय असतं, मायनस, 0. रेडिओएक्टिव्ह, रेडिएशन माहित नाही. हे बघा, अल्फा रेडिओएक्टिव्ह म्हणजे असे काही समथिंग एलिमेंट्स जे काय करतात, अल्फा, बीटा आणि गॅमा अशा प्रकारचे इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्स बाहेर सोडतात. कळतंय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. वेव्सचे टाइप्स असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय, ज्यांना काय नसतं, मासलेस असतात. काय असतात, मासलेस. एक्झाम्पल, लाईट. लाईट काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. काय आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. कधी लाईटला मास बघितलंय का, नाही. पण असंही नाही, लाईटला मासही असतं. मास इज ड्युअल नेचर. म्हणजे जर अर्थ असा असेल तर लाईट हा अर्थच्या भोवतीचा बेंड होतो. माहिती का तुम्हाला, लाईट बेंड होतो. का होतो, बिकॉज लाईट हॅज 2 नेचर्स. It behave like electromagnetic waves as well as it has a particular nature. Particle nature म्हणजे लाईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये लाईटला आपण हाफ कन्सिडर करतो. हाफचा मीनिंग समजतो ना, हाफ. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे अशा प्रकारचे वेव्स असतात की नावातच आहे इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक. मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड अशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण वेव्ह म्हणतो. आणि सिंपल वेव्ह कशा असतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह वगैरे. आता ही वेव्ह आहे, कोणती वेव्ह आहे,
कोणती वेव आहे ही? वेव शिकला असेल ना तुम्ही, आताच काढली होती सरांनी इथे कशा प्रकारे. ओके, ही वेव आहे ना. दोन प्रकारच्या वेव्ह असतात, ट्रान्सफर लॉन्जिट्युडनल. कोणती वेव आहे? ट्रान्सफर वेव. लॉन्जिट्युडनल कशी असते? हे बघा, केमिस्ट्री, ठीक आहे, केमिस्ट्री आणि सायन्स मध्ये तुम्ही केमिस्ट्री शिकताय, बेसिकली सायन्स शिकताय, ठीक आहे. आणि सायन्स मध्ये काही गोष्टी आल्या पाहिजेत. आधी लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जेव्हा मी म्हणणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा मिनिंग असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा मिनिंग असा असतो, गॅमा रेज. इकडे काय असते? रेडिओ रेज. माहिती का? रेडिओ रेज, गॅमा रेज. एक्सरेज असतात. कुठे असतात? एक्सरे. इथे काय असतात? व्हिज्युअल रेज, जे आपल्या डोळ्याने दिसतात, आपले आय ओळखतात. त्यानंतर इथे असतात मायक्रोवेव्ह. कळलं का? म्हणजे असं असतं, हे गॅमा रेज असे असतात, एक्सरे असे असतात, व्हिज्युअल रे असे असतात, मायक्रोवेव्ह असे असतात, रेडिओ असे असतात. काय फरक आहे? वेव्हलेंथ मध्ये फरक आहे, फ्रिक्वेन्सी मध्ये फरक आहे, ठीक आहे. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. वर्ल्ड मध्ये यांना कधी बघितलं तुम्ही की एक्सरेला मास असतं? एक्सरेला मास नसतं, गॅमा रेजला मास नसतं, मायक्रोवेव्हला मास नसतं. रेडिओ वेव्ह चालू आहे का? तुम्ही कम्युनिकेशन करतायत ना टेलिफोनिक वगैरे, रेडिओ वेव्हने होत आहे. तर हा बँड आहे. जेव्हा ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हटलं जाईल तेव्हा तुम्हाला गॅमा रेज आठवले पाहिजेत, एक्सरे, व्हिज्युअल रेज. म्हणजे डोळ्याने एक प्रकार दिसतोय, दिस आर व्हिज्युअल रेज. आपल्या डोळ्यांना फक्त एवढंच दिसतं, आपल्या डोळ्यांना एक्सरे, गॅमा रे, मायक्रोवेव्ह दिसत नाही, रेडिओ वेव्ह दिसत नाही. तर या सर्वांना म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. दे डोंट हॅव एनी मास. त्याला मास नसतं. दे ओनली कॅरी एनर्जी. त्यांना फक्त एनर्जी असते. कळलं? त्यांना फक्त काय असते? एनर्जी असते. तर गॅमा रेज, एक्सरेज वगैरे रूम मध्ये सोडल्यानंतर इथले सर्व बॅक्टेरिया किल होऊन जातात. त्यांना मास नसतं, परंतु ते सेलला काय करतात? हिट करतात, किल करतात. तुमच्या बॉडीतनं एक्सरेज जातात, तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कधी याला लक्षात ठेवायचं की these are the categories for the electromagnetic waves. आपला पॉइंट काय होता? पोलोनियम. पोलोनियम आहे, पोलोनियम मधनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज पडतात. गॅमा रेज माहिती तुम्हाला, गॅमा रेज बाहेर पडतात, ठीक आहे. काय असतात? गॅमा रेज बाहेर पडतात. किंवा तुम्हाला युरेनियम माहिती असेल. काय असतं युरेनियम? काय असतं युरेनियम? रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजेच काय? तर रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मध्ये काय मिळतात? अल्फा, बीटा, गॅमा रेज. नाही कळत तुम्हाला हे अल्फा, बीटा, गॅमा? आणि काय हे बघा, हे काय इम्पॉर्टंट आहे तर पोलोनियम आपल्याला एवढा स्टडी काम होत नाही कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट बद्दल. एवढं सफिशियंट आहे. कोणता क्वेश्चन आहे? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. आणि रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचा प्रॉब्लेम काय असतो? हा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, हा एक्स आहे आणि हा बाहेर वेव्ह स्प्रेड करत असतो आणि त्याचा ऍटॉमिक नंबर काय होत असतो? कमी होत असतो. मग तो वाय होतो. तो काय करतो? वाय होतो. त्यानंतर तो काय करतो? झेड होतो. म्हणजे काय होतं आहे? त्यातला ऍटॉमिक नंबर चेंज होत जातो. पॉइंट कळत नाहीये? नाही कळतंय, ठीक आहे, जाऊ दे. एक्स्ट्रा वेळ असेल तर बोल. युरेनियम आहे. युरेनियमचं रेडिएशन झाल्यानंतर क्रिप्टॉन, माहिती आहे? बोरॉन आणि क्रिप्टॉन तयार होतात, माहिती आहे? रेडिओ ऍक्टिव्ह रिएक्शन, न्यूक्लिअर बॉम्ब रिएक्शन. म्हणजे एका एलिमेंट पासून दोन एलिमेंट तयार झाले. इथे काही केमिकल रिएक्शन नाही झाली, फक्त तो चेंज झाला. तो काय झाला? चेंज झाला, त्यातनं रेडिएशन बाहेर पडले आणि रेडिएशन इन द फॉर्म ऑफ काय पडले? एनर्जी. तर एलिमेंट्स एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा होतात. किंवा हायड्रोजन मध्ये असं होतं, हायड्रोजन आणि हायड्रोजन काय तयार होतं? हेलियम. हायड्रोजन H2 तयार झाला पाहिजे ना, काय व्हायला पाहिजे? H2. पण काय तयार होतं? हेलियम. तर असं एक्सेप्शनल अनबिहेवियर आहे कोणाचे? बघा, पिरियड टेबल आहे. पिरियड टेबल मधला हा हायड्रोजन हा लाईट इलेमेंट आहे आणि युरेनियम हा हेवी इलेमेंट आहे. हा लाईट इलेमेंटला त्याला स्वतःला बॅलन्स करता येत नाही, ठीक आहे. आणि हेवी इलेमेंटला स्वतःला बॅलन्स करता येत नाही. मग हा ब्रेक होतो आणि हा जॉईन होतो आणि मिडल वाले स्टेबल असतात. ऍटॉमिक बॉम्ब कुठे असतो? ज्यांचं वेट जास्त आहे. आणि हायड्रोजन बॉम्ब कुठे असतो? ज्यांचं वेट एकदम कमी आहे. त्यांना सर्वांना बॅलन्स व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? बॅलन्स. तर हेलियम हा बॅलन्स इलेमेंट आहे म्हणून हायड्रोजन एकत्र येतात. H2 नाही तयार होत, डायरेक्टली हेलियम तयार होतो.
हेलियम आणि H2 चे प्रॉपर्टी वेगळे आहेत. डायरेक्टली अशा प्रकारे एलिमेंटची शिफ्टिंग होतं. इथे युरेनियम अनस्टेबल असतो, बाहेर एनर्जी पाठवत असतो, एवढी एनर्जी पाठवत देतो बाहेर की त्याचा इथे बोरॉन आणि क्रिप्टॉन अशा प्रकारे दोन वेगळ्या प्रकारचे काय होऊन जातात, एलिमेंट तयार होऊन जातात. पॉइंट करतोय, समजतंय? पॉइंट सिंपल आहे की एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. फायर इट हॅज व्हेरी लेस मास और आयदर लेस मास और व्हेरी एक्स्ट्रा मास. ठीक आहे. आणि एक्स्ट्रा मास झाल्यानंतर ते एनर्जी कुठे जाणार, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, त्याला आपण रेडिएशन म्हणतो. ठीक आहे. चलो एवढं लक्षात ठेवा. पोलोनियम हा रेडिओ आहे, म्हणजे त्याचं मास हेवी असतं, त्याला मास कमी करायचं असतं, तो एनर्जी बाहेर पाठवत असतो कंटिन्युअसली. आणि ती एनर्जी तुम्ही फील करू शकता. जर तुमच्याकडे अशा प्रकारची सिच्युएशन असेल तर तुमच्या बॉडीमध्ये जर चुकून पोलोनियम जर ठेवला, हा पोलोनियम आहे आणि हा जर एका स्कॅनरमध्ये ठेवला तर तिथे त्याला डिटेक्ट होतं की ह्या पोलोनियममधून एनर्जी बाहेर येत आहे. कारण तो एनर्जी कंटिन्युअसली काय करत असतो, इमिट. तुमची बॉडी स्वतः कंटिन्युअसली एनर्जी इमिट करत असते, कारण तुमच्या बॉडीमध्ये भरपूर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात. ठीक आहे, ऑलरेडी असतात. आताही तुमच्या बॉडीमध्ये भरपूर एनर्जी बाहेर पडते आहे, कारण तुमच्या बॉडीमध्ये कार्बन 12 वगैरे जे असतात, कार्बन 14 वगैरे रेडिओ ऍक्टिव्ह असतात. ते जास्त जर ऍक्टिव्हेट झाले तर ते एनर्जी बाहेर टाकायला लागतात. ठीक आहे. तर पोलोनियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे, बाकीचे सर्व. आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड दिला तुम्हाला 3.8 डेज, 13.8 डेज. हा पोलोनियमचा हाफ लाईफ पिरियड आहे. म्हणजे तो त्याच्या वेटच्या 13.8 डेज मध्ये हाफ होतो. समजतंय तुम्हाला? हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, त्याच्या टोटल वेटच्या तो किती डेज मध्ये हाफ होतो, 13.8 डेज. कळतोय पॉइंट? काहींचा तर सेकंड मध्ये आहे, काहींचा इयर्स मध्ये आहे, 5 इयर्स, 3 इयर्स, काहींचा 100 इयर्स मध्ये आहे. तर एक वेगळी केमिस्ट्री आहे, रेडिओ केमिस्ट्री, भरपूर फेमस आहे. जर गेला तर अभ्यास करा. सर्वात महत्त्वाचा पॉइंट होता की ग्रुप नंबर 16 मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते ॲलोट्रॉपी दाखवतात. ॲलोट्रॉपी मीन्स when one substance show more than 2 different forms called as allotrope. लाईक कार्बन काय दाखवतो, डायमंड दाखवतो, पुन्हा फ्लेम दाखवतो वगैरे, अशा प्रकारचे सर्व दाखवतात. ऑल दीज आर दी ॲलोट्रॉप्स. ग्रुप नंबर 17 मध्ये येऊ. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे ग्रुप नंबर 16 ला. एक क्वेश्चन असेल तर विचार. जाऊ पुढं. ग्रुप नंबर 17. सिद्धेश बोर नाही होते ना? कोण असतो ग्रुप नंबर 17 मध्ये बोला? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मोस्टली. आणि लास्टला काय असतो? ॲन्सिस्टर. काय काय प्रॉपर्टी असतात बोला त्यांच्या? कलर सांगा. कलर कोणकोणते असतात? फ्लोरीनचा कलर कोणता असतो? ब्लू. ब्रोमीनचा ब्राऊन असतो. ओके. क्लोरीनचा येलो असतो, ग्रीन असतो. फ्लोरीनचा येलो असतो, बरोबर ना? आयोडीनचा व्हायलेट असतो. कलर तुम्हाला माहित असायला हवेत. कलर्स मधून ओळखता येतात. फ्लोरीन येलो दिसतं का तिथे? बघा, फ्लोरीन येलो, क्लोरीन ग्रीन, ब्रोमीन रेड अँड आयोडीन व्हायलेट. मी पेज नंबर कुठे आहे? 4141 वरती आहे, बी मध्ये, हॅलोजन फॅमिली. कळलं? फ्लोरीन क्लोरीन रिएक्ट टू वॉटर. फ्लोरीन आणि क्लोरीन इकडे बघा आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन वॉटर सोबत रिएक्ट करतात, रिएक्शन करतात. बाकीचे करतात का? नाही. हॅलो, बाकीचे करत नाही. बाकीचे कसे डिझॉल्व होतात? CCl4, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म काय असतो? तो चॅप्टर मध्ये शिकलो आपण. काय असतो क्लोरोफॉर्म? इनहेल केला तर आपण अॅनेस्थेशिया देण्यासाठी यूज करतात. एक कार्बन कंपाऊंड आहे, एक आहे हायड्रोकार्बनचा कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे. हॅलोजन कंपाऊंड मध्ये क्लोरोफॉर्म आहे, तुम्हाला सिलेबस मध्ये तोही करून टाकला. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला दिलं आहे की बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी दिली आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे जेई साठी किंवा नीट साठी, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी रट्टा मारा. CL ग्रेटर दॅन BR. तुम्ही म्हणणार सर रट्टा कसा मारायचा? बरोबर, क्लोरीन नंतर आयोडीन. आता बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी काय असते? काय असते बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी? बोला माधवी. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. हे बघा, जो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते त्याला बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणतात. सिंपल आहे, तुम्हाला माहिती आहे की फ्लोरीन हा सर्वात टॉपमोस्ट काय आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे.
याच्यामधला बॉन्ड कसा पाहिजे होता, बॉन्ड फ्लोरीन फ्लोरीन स्ट्रॉंग असायला पाहिजे. कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग असायला पाहिजे. पण कोणाचा स्ट्रॉंग बॉन्ड आहे, क्लोरीनचा. हीच पॅकिंग महत्वाची आहे. याचे काही व्हॅल्यू आहेत ऍक्च्युली बुकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहेत. तर तुम्हाला हे लर्न करायचं आहे. तुम्हाला लर्न करायचं Cl नंतर Br नंतर F नंतर I. जेला किंवा मला वाटतं नीटला क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी बिटवीन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात जास्त एनर्जी कोणाला लागते, क्लोरीन. नंतर ब्रोमीन नंतर फ्लोरीन नंतर आयोडीन. तर फ्लोरीन इथे एक्सेप्शनल येतो, तो नंबर 1 असायला पाहिजे होता. करेक्ट. आणि याच्या ठिकाणी ब्रोमीन असायला पाहिजे होता आणि क्लोरीन हा 2 नंबरला पाहिजे होता. पण तसं नाही आहे ऍक्च्युली. अशा प्रकारे. आणि इथे प्रॉब्लेम काय आहे, फ्लोरीनचा असा प्रॉब्लेम काय आहे, साईज ऑफ पॅटर्न. एकच प्रॉब्लेम आहे फ्लोरीनचा, तर साईज छोटा आहे. बरोबर. काय छोटा आहे, साईज छोटा आहे. म्हणजे भूक तर लागली भरपूर त्याला, पण त्याच्यात पोटची साईज छोटी आहे. किती खाणार, एक चपाती खाणार शांत बसणार. बरोबर ना. भूक जास्त आहे पण एकच चपाती खाण्याची ॲबिलिटी आहे. इकडे भूक कमी आहे पण 4 चपात्यांची कॅपॅसिटी आहे. एकाच कडे 2 खाऊन म्हणणार तो ओके. तर क्लोरीन हा मोस्ट स्टेबल मध्ये येतो ॲज कम्पेअर्ड टू दी फ्लोरीन. काय डाऊट आहे कोणाला. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी लक्षात ठेवायचं. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी होती सीईटी मध्ये प्रॉब्लेम आलेले आहे तुम्हाला असं दिलं असतं CH बॉन्ड CC बॉन्ड. शिकलोय ना आपण, शिकलोय की नाही. हॅलो. प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते कसे आपण, तुम्हाला असा मॉलिक्यूल दिला होता CH 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 आणि काय सांगितलं होतं, कॅल्क्युलेट द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी फॉर दिस मॉलिक्यूल. तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं, द एनर्जी रिक्वायर्ड फॉर टू ब्रेक CH बॉन्ड किती आहे. एक्झाम्पल घेऊ आपण CH बॉन्ड साठी 10 एक्झाम्पल X घेऊ आपण. मग हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागणार, यामध्ये किती CH बॉन्ड आहे, 1 2 3 4. 1 साठी X करणार तर 4 साठी किती लागणार, 4X. 4X is the bond dissociation energy of this molecule. सिंपल आहे. आले तर सीटला प्रॉब्लेम कोणत्या चॅप्टर आहे, थर्मोडायनामिक्स. बरोबर ना. थर्मोडायनामिक्स इकडे तिकडे जमलं पाहिजे. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कोणासाठी, क्लोरीनसाठी जास्त लागते, रट्टा झाला पाहिजे. नसेल तर 10 वेळा लक्षात ठेवा. पुढं क्लोरीन हॅज अ लेस निगेटिव्ह गेन एन्थाल्पी दॅन द क्लोरीन. एक क्वेश्चन आहे मला वाटतं मागे झाला होता. ठीक आहे. तर फ्लोरीनचं गेन एन्थाल्पी हे बघा, फ्लोरीनचं गेन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हे कोणापेक्षा कमी आहे, क्लोरीन पेक्षा. ऑब्विसली फ्लोरीनचं गेन एन्थाल्पी जास्त असलं पाहिजे होतं. रिझन एकच सांगायचं, फ्लोरीनचं साईज. काही रिझन आलं तर तुम्हाला सांगायचं ड्यू टू दी स्मॉल साईज ऑफ द फ्लोरीन. स्मॉल साईज ऑफ द फ्लोरीन. करेक्ट. प्रॉब्लेम आहे त्याचा, छोटी साईज, छोटे बॉन्डिंग, जवळ इलेक्ट्रॉन रिपल्शन. आणि बघा तुम्ही 2 फ्लोरीन जॉईन कराल तर इथे जवळ काय होतं, रिपल्शन व्हायला लागतं इलेक्ट्रॉनचं. त्यामुळे बॉन्डिंग टिकत नाही फ्लोरीन. ओके. एवढंच इथे. पुन्हा एक प्रॉब्लेम आहे तुला, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑफ फ्लोरीन इज लोअर दॅन दॅट ऑफ द Cl2. हे बघा पुन्हा तोच प्रश्न आहे, बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी फ्लोरीनची का कमी आहे Cl2 पेक्षा. पुन्हा तोच प्रश्न. बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑफ फ्लोरीन ऑब्वियसली लेस दॅन bond dissociation energy of fluorine. Reason, the size of fluorine. And पुन्हा repulsion between electrons. Further point? Yes or no? डायग्राम मध्ये दाखवायचं असं होते. बघा हा फ्लोरीन आहे, त्याचे इलेक्ट्रॉन जवळ असतात आणि क्लोरीन असं असतो, याच्याकडे एक्सचेंज जास्त असतं ना, त्यामुळे इलेक्ट्रॉनला स्पेस असतो. म्हणून याच्याकडे साईड छोटी असल्यामुळे रिपल्शन व्हायला लागतं. फ्लोरीन स्वतःचं बॉन्ड स्टेबल होत नाही. म्हणून क्लोरीन हा हायली स्टेबल असतो. क्लोरीन काय असतो, हायली स्टेबल. तुम्हाला कधी फ्लोरीन गॅस मिळतो का एअर मध्ये, कधी बघितलं फ्लोरीन गॅस, F2 गॅस. तुम्ही असं लिहितात एअर मध्ये, तुम्ही असं म्हणतात एअर मध्ये कोण असतो, ऑक्सिजन असतो, हायड्रोजन असतो, पुन्हा कार्बन डायऑक्साईड असतो. ओके. तुम्ही असं म्हणू शकता एअर मध्ये क्लोरीन असतो. क्लोरीन गॅस तुम्हाला रेडीली मिळेल, ट्रेसेस मध्ये पण कुठेतरी मिळू शकतो रिॲक्शन मध्ये, पण तुम्हाला F2 गॅस रेडीली मिळत नाही का, तर तो अनस्टेबिलिटी दाखवतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट पॉइंट.
ग्रुप नंबर 18 बद्दल काय बोलणार? ग्रुप नंबर 18 बद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये. काय म्हणणार ग्रुप नंबर 18? ग्रुप नंबर 18 molecules are the noble gases. त्याचं नावच काय आहे? These are noble gases. They not make reaction with each other. They are not responsible for any reactions. They are not responsible for any reactions. फक्त तुम्हाला एक पॉइंट इथे लिहावं लागेल की the gases have very low melting point, boiling point. Okay. हा पॉइंट आहे. Low melting point and boiling point. Helium. The noble gases has very low melting point and boiling point. The reason the noble gases has very low melting point and boiling point because they are monoatomic. Reason क्या है? Monoatomic. Oxygen क्या है? Diatomic. 2. Hydrogen diatomic. 2. Nitrogen diatomic. 2. But what about helium? Monoatomic. Xenon monoatomic. Krypton monoatomic. Monoatomic answer. आणि मी सांगितलं होतं मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट रिलेटेड टू देअर मासेस. मग कोणाचं असेल 2 आणि इथे काय 1. कोणाचा मास जास्त असेल? ऑक्सिजन. कोणाचा मास जास्त असेल? ऑक्सिजन. मेल्टिंग पॉइंट कोणाचा जास्त? बॉइलिंग पॉइंट ऑक्सिजन. हे सर्वांपेक्षा कमी ड्यू टू द देअर मोनोटॉमिक नेचर. सिंगल फिरतात. ठीक आहे. स्टेबल असले तर कसे असतात? सिंगल. त्यामुळे त्याचे मेल्टिंग पॉइंट काय होतात? कमी होतात म्हणजे सॉलिड नाही फॉर्म होऊ शकत. कधी बघितलं तुम्ही हेलियमचं सॉलिड? बिलकुल नाही. ठीक आहे. हेलियमचं सॉलिड नाही फॉर्म होत. पण हेलियम किंवा क्रिप्टॉनच्या शेजारी सल्फर असतो तो सॉलिड फॉर्म मध्ये असतो. कळतंय? हे सगळं गॅसेस आहेत. तुम्ही जर पिरियड टेबल बघितलं तर पिरियड टेबल मध्ये 18 नंबर सगळे सॉलिड आहेत. म्हणजे शेजारचे हे बघा 1 नंबर सगळे गॅसेस आहेत पण त्याच्या शेजारचं 17 आहे ना 18 हे सगळं सॉलिड आहेत बघा. पण हे काय आहे? गॅसेस आहेत. का? सिंगल आहे. युनिटी आहे. नो युनिटी. युनिटी नाही तर कसं सॉलिड होणार? म्हणजे तुम्ही असं म्हणतात की चला दोन होते ए आणि बी होता. चलो ए आणि बी होता. ए आणि बी पहिले एकत्र राहायचे, युनिटीने राहायचे, चांगले सॉलिड होते, एकत्र राहायचे. आता स्टेबल झालेत. ए इकडे निघाला, बी इकडे निघाला, दोघे आता इंडिव्हिज्युअल वर्क करतात. दोघांची पॉवर लोकांना यांची पॉवर वाटायची ह्यूज आहे. ओके. आता नाही. आता ए ची पॉवर ह्यूज नाही, बी ची नाही बिकॉज दे आर मोनोटॉमिक. कळतंय? सिंगल आयटमची अशी ॲस्ट्रोनॉमिक पॉवर नसते तर गॅसेस नसते. कळलं? हे असे गॅसेस का असतात? नो रिॲक्शन, सिंगल आयटम. पॉवर कोणाची असते? ग्रुप ऑफ ॲटम्स. नेक्स्ट बघू आपण एनामोलस नेचर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की एनामोलस नेचर काय असतं, ऑक्सिजन काय असतं. पेपर मध्ये येईल प्रश्न. पेपर मध्ये हा क्वेश्चन येईल. कारण डबल घेतोय का आपण? नाही हे नव्हतं सर. हां मला असं काय वाटतंय की झालाय आधीच झालं होतं सर. सांगत जा मला, मी विसरून जातो. एनामोलस नेचर ऑफ ऑक्सिजन. एनामोलस म्हणजे काय? डिफरंट. एनामोलस मीन्स समथिंग डिफरंट फ्रॉम अदर्स. म्हणजे काहीतरी वेगळं नेचर. करेक्ट. काय काय आहे? तुझं नाव काय? युवराज. युवराज. काय काय नेचर मध्ये? ॲटोमिसिटी. बरोबर. ॲटोमिसिटी म्हणजे सांगितलं मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, डायॲटॉमिक. ऑक्सिजन काय असतो? डायॲटॉमिक असतो. सल्फर काय असतो? ऍसिड असतो. बरोबर. काय असतं सल्फर? बघा बरं. आता सल्फर ऍसिड आहे, ऑक्सिजन काय O2 आहे. वेगळा आहे ऑक्सिजनपेक्षा. त्याच्या खालचं ऍसिड बनवतो आणि हा काय बनवतो? 2 बनवतो. तर ऑक्सिजन ऑलवेज डायॲटॉमिक. ऑलवेज काय असतो? डायॲटॉमिक. कधी तुम्ही O5 लिहू शकणार नाही. म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन विचारला असतं तुमच्या 8 क्लास मध्ये गेला असता टीचरने असं लिहिलं असतं ऑक्सिजन गॅस. त्याला चुकून असतं तुम्ही म्हटलं सर O5 का होत नाही? टीचर काय आन्सर देऊ शकला असतं का? बिलकुल नाही. कारण होतच नाही. ऑक्सिजन O5 नसतो बिकॉज इट हॅज ओनली डायॲटॉमिक नेचर. S8 नेचर आहे. ठीक आहे. तर ऑक्सिजन कधी डायॲटॉमिक असतो, बाकीच्यांचे नेचर वाढत जातात. रिझन काय तर तो बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. एनामोलस नेचर. आणि रिझन काय देणार इथे? साईज. साईज छोटी म्हणून तो असा असतो. नेक्स्ट पॉइंट काय युवराज?
मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय आहे? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. काय मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑक्सिजनचे? पॅरामॅग्नेटिक असते. म्हणजेच काय पॅरामॅग्नेटिक म्हणजे इट अट्रॅक्ट्स टुवर्ड दी मॅग्नेट. किती टाइप्स असतात मॅग्नेटिक प्रॉपर्टीचे? पहिलं असतं पॅरा, दुसरं असतं डाय, तिसरं असतं फेरो, तिसरं असतं काय? फेरो. पॅरा हे मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे जर तुम्ही अशा प्रकारे एक्सपेरिमेंट केलं, एक मॅग्नेट ठेवलं इथे, ओके, आणि इथे ऑक्सिजन गॅस रिलीज केला, दिसत नाही, डाय यूज केला आपण, काय होणार? हा ऑक्सिजन गॅस अशा प्रकारे बेंड होणार टुवर्ड्स द मॅग्नेट, टुवर्ड्स द मॅग्नेट. का? बिकॉज इट हॅज अ मॅग्नेटिक प्रॉपर्टी. पॅरामॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे, एक्झाम्पल वॉटर. जर तुमच्याकडे वॉटर असेल आणि अशा प्रकारे तुम्ही जर मॅग्नेट इथे ठेवलाय आणि वॉटर जर इथे ठेवलं तर मॅग्नेट वॉटर अशा प्रकारे मूव्ह करतं अवे फ्रॉम दी मॅग्नेट बिकॉज इट इज अ डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. आणि फेरोमॅग्नेटिक म्हणजे मोर अट्रॅक्शन, पॅरापेक्षा मोर. कसं असतं? आयन नाही आहे आपल्याकडे, कोणतं असतं आयन म्हणजे असं असतं ना, मॅग्नेट जवळ आलं मग ते अट्रॅक्ट होतं, डायरेक्टली अट्रॅक्ट होऊन जातं. फेरोमॅग्नेटिक. फेरो म्हणजे ज्यांच्याकडे मॅग्नेटिक प्रॉपर्टी हायर आहे compared to the paramagnetic, and time is obviously repulsion towards the magnetic field. काय असते फेरो? फेरो माहिती ना फिजिक्स मध्ये? किती वेळा माहित नाही? माहित नाही फेरो पॅरामॅग्नेटिक. केमिस्ट्री मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय असतात? दे हॅव अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन फ्री असतात. काय असतात? फ्री असतात. म्हणजे ऑक्सिजन कडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. कोणतं काय आहे? पॅरामॅग्नेटिक. ज्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, अनपेअर्ड म्हणजे कसं? असे आहेत. हा कोण आहे? डाय. हा कोण आहे? पॅरा. आणि हा कोण आहे? सॉरी, याच्याकडे जास्तच खाली आहेत ना, फेरो. मॅक्सिमम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो काय असतो? फेरो. एक दोन असेल तर पॅरा, पेअर असेल तर नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी. कळलं? फिजिक्स मध्ये कसं असतं? फेरो हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. याच्या जवळ जर आपण एक मॅग्नेट ठेवलं तर मॅग्नेटिक लाईन्स त्याच्या बॉडीतनं पास होतात ऍज कम्पेअर्ड टू एअर. एअर मधनं पास होतात. पॅरामध्ये एअर मधनही काही पास होऊ शकतात, बॉडीतही काही पास होऊ शकतात. आणि डाय म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी तो रिपल करतो, त्याच्या बॉडीतनं मॅग्नेटिक लाईन्स जाऊ देत नाही. मग मॅग्नेटिक लाईन्सचे स्वतःचे फोर्सेस असतात, म्हणजे ते रिपल करतात. मॅग्नेटिक लाईन्स मध्ये काय असतो? एनर्जी असतो. तर ते त्याला काय करतात? रिपल करतात, तो ऑब्जेक्टला पुढे ढकलतात फॉरवर्ड डायरेक्शन. समजतंय? पण डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये लाईन पास न झाल्यामुळे लाईन्स त्याच्यावरती फोर्स लावतात, त्याला डायमॅग्नेटिक म्हणतो. कळलं? हे फिजिक्स. आपल्याला फिजिक्स नाही शिकायचं, आपल्याला केमिस्ट्री. केमिस्ट्री काय म्हणतं? The ferromagnetic substances have more unpaired electrons. Correct? कळलं? समजा एवढंच. मग ऑक्सिजन काय आहे? पॅरामॅग्नेटिक. म्हणजे या कॅटेगरीमध्ये आहे. ऑक्सिजन कडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. बाकीच्यांकडे काही असतात का? नसतात. म्हणजे कोण असतात? डायमॅग्नेटिक आहे. बाकी सर्व जे आहेत ऑक्सिजन टू ऑनवर्ड्स हे काय आहेत? डायमॅग्नेटिक. दिस इज डिफरन्स बिटवीन ऑक्सिजन अँड अदर्स. नेक्स्ट वन, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट काय असतं? ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट काय असतं? बोला. तिथे लिहिलेलं आहे ऑक्सिजन शो -2 -1 +2 -1 -2 +2. ऑक्सिजन स्टेट जर समजत नसेल तर फॉर्म्युला घ्यायचा. ऑक्सिजनचा एक सर्वात चांगला फॉर्म्युला सांगा मला, त्यात ऑक्सिजन असतो. वॉटर. ऑक्सिजन स्टेट कोणाशी रिलेटेड असतं? कंपाऊंडशी. मग कंपाऊंड घ्यायचं वॉटर. वॉटर मध्ये मग तुम्हाला एवढं तरी डोक्यात असायला पाहिजे की हायड्रोजन वरती +1 असतं. हे तर डोक्यात आलंच पाहिजे, एवढं केमिस्ट्री असावं लागतं. मग हायड्रोजन कडे +1 असतं, इथे हायड्रोजन किती आहे? 2 आहे, म्हणजे याच्या डोक्यावरती +2 चार्ज आहे. आणि कंपाऊंड हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, म्हणजे फायनल आन्सर तुमचा 0 असतो. चार्ज किती असतो? 0. मग हायड्रोजन वरती +2 आहे तर ऑक्सिजन वरती -2 असल्याशिवाय आन्सर 0 येईल का? नाही. मग इथे ऑक्सिजनची स्टेट आहे -2.
आणि हायड्रोजनची आहे +1. आता क्लब करून झालेली आहे +2. कळलं? आन्सर 0. दिस इज करेक्ट कंपाऊंड. इथे ऑक्सिजन स्टेट ऑफ ऑक्सिजन बिकम -2. हायड्रोजन +1 बट मल्टिप्लाय विथ 2 +2. एकाची +1 आहे ना, तर आपण +1 घेऊ. आणि म्हणजे हायड्रोजनची इथे +1 आहे, पण तुम्ही H2 ची म्हणाल तर +2 आहे. कळलं का? H2 ची ऑक्सिजन स्टेट किती असते? +2. इथे तर S2 घेऊन म्हणतो ना मी, तर +2. 2 आहेत ना ते. कळलं का? मग आता मला सांगा बरं, याच्यामध्ये ऑक्सिजन स्टेट किती आहे? हे काय असतं? शिकवलंय. याला हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतात. त्याला काय म्हणतात? झालंय ना, माहिती ना? आता याचं ऑक्सिजन स्टेट काय आहे? हायड्रोजनची +2 आहे. ऑक्सिजनची किती आहे? -2. -2 कशी काय? हायड्रोजनची तर +2 असते ना. आन्सर 0 आलं. मग आता प्रश्न झाला की ऑप्शन तर 2 आहे इथे. मग कसं काय? इथे एका ऑक्सिजनची स्टेट ही -1 आहे, बरोबर की नाही? O2 ची स्टेट ही -2 आहे, तर O ची किती? -1. ऑब्वियसली मॅथमॅटिक्स तर तो -1 ही असतो H2O2 मध्ये. कळलं पॉइंट? तर ऑक्सिजन कधी प्लस, कधी -2 असतो, कधी -1 असतो, कधी कधी तो +2 ही असतो, कधी तो काय असतो? +2 ही असतो. आता तुम्ही असं लिहिलं OF2 कंपाऊंड एक्झिस्ट करतो, हा काय? OF2. आता याच्यामध्ये मला सांगायची ऑक्सिजन स्टेट काय आहे? याच्यामध्ये सर्वात स्ट्रॉंग कोणता आहे? F. F ची लक्षात ठेवायची डोक्यामध्ये. काय असते? -1. F ऑलरेडी -1. मग -1 म्हणजे काय? -2 म्हणजे हा +2 असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे एक कंपनी आहे, चला मायक्रोमॅक्स आहे, सॅमसंग आहे. सॅमसंगच्या मोबाईल समोर ऍपल आली तर ऍपल मायनस होणार ना, ती लॉयल्टी घेणार ना, ती मायनस असणार. मग याला काय लागेल? प्लस होणार ऑब्वियसली. यापेक्षा हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर इथे ऑक्सिजन हा +2 असतो. कळलं पॉइंट? The oxygen state of the oxygen becomes vary from +2, -1 and regular 99% it has -2, rare case -1 and these are rare cases, but regularly -2. कळलं ऑक्सिजन स्टेट काय असतं? इट इज दी ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे हा ऑक्सिडेशन नंबर असतो. याला काय म्हणतात? ऑक्सिडेशन नंबर. समजतं की नाही? बाकीच्यांच्या काय असतात? बाकीच्यांच्या असं असतात. सांगा बाकीच्यांच्या -2 +2 +4 +6. आता ऑक्सिजनची बघा आणि त्यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे? यांच्यामध्ये +2 +4 +6 आहे का? दॅट्स व्हाय ऑक्सिजन बिकम डिफरंट. नॉट गो फॉर +4 and +6 because it has no extra d orbital. रिझन काय देणार तुम्ही? नो d orbital. ऑक्सिजन कडे डी ऑर्बिटल नसतं. पॉइंट कळला? पुढं नेचर ऑफ हायड्राइड. हायड्राइड काय असतं? हायड्राइड्स कधी बघून घेते. हायड्राइड्स हायड्राइड्स काय असतं? हायड्राइड 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 म्हणजे हायड्रोजन समजतो ना आपल्याला. हायड्रेट कोणाची आहे? ऑक्सिजनची. हायड्राइड म्हणजे हायड्रोजन. कोणाचा? ऑक्सिजनचा. आता ऑक्सिजनचा हायड्राइड हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड एकच असतो, त्याचं नाव असतं H2. तर काय असतं? H2. आता बाकीचा दुसरा आहे, दुसरा जो आहे, आता चला दुसरा कंपाऊंड घेऊ. सल्फरचा S2. सल्फर हे हायड्राइड बनवू शकतो ना? कशाचा? सल्फरचा. हा H2O लिहितो. याच्यावर बोलू आधी. आता हायड्राइड ऑफ वॉटर बोला. H2O काय माहिती आहे? लिक्विड. हायड्राइड ऑफ वॉटर काय लिहिले तिथे? लिक्विड ॲट रूम टेम्परेचर अँड अदर ग्रुप्स आर द गॅसेस. आता बघा हायड्राइड ऑफ O बघा, आता बरोबर आहे का?
आता इकडे लक्ष द्या. मी असं लिहिलं होतं का? SO2 लिहिलं. काय S2 आणि S2. ओके असं लिहिलं होतं. झोप कमी झाली. आता करेक्ट आहे. इकडे बघा हायड्राइड्स म्हणजे समजून घ्या. हायड्राइड्स म्हणजे कंपाऊंड विथ हायड्रोजन. हायड्राइड म्हणजे काय? तर ऑक्सिजन. हॅलो युवराज इकडे बघा. ऑक्सिजनचा हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड कोणता? त्याला हायड्राइड म्हणतात. कोणता? S2. सल्फरचा हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड कोणता? H2S. हायड्राइड म्हणजे हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड. आता हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. H2S माहित नसलं तर पुढे आपण केमिकल प्रॉपर्टी मध्ये शिकू. आहे ना पुढे? असं पुढे आहे एवढं आता सध्या लक्षात ठेवा. वॉटर ऑक्सिजनचा जेव्हा हायड्रेट तयार होतो म्हणजे हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड तयार होतो तो लिक्विड असतो. का कोणाला काही डाऊट आहे का? H2O माहिती ना? H2 ला आपण लहानपणापासून बघतो पण त्याला जनरली काय म्हटलं तर इट इज अन हायड्राइड ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन जेव्हा हायड्रोजन सोबत रिएक्शन करतो तेव्हा त्याचा हायड्रेट तयार होतो. द हायड्रेट ऑफ ऑक्सिजन इज नथिंग बट द वॉटर H2. कळलं? द हायड्रेट ऑफ सल्फर बिकम H2S. पण हा हायड्रेट ऑफ वॉटर लिक्विड असतो. बाकीचे सर्वांचे हायड्रेट काय असतात? गॅस असतात. काय असतात? डिफरंट आहे ना मग ऑक्सिजन बाकीच्यांपेक्षा. ऑक्सिजन काय आहे बघा? याचा हायड्रेट लिक्विड बाकीच्या सर्वांचे गॅस. मग त्याचं हायड्रेट स्टेबल आहे ना? लिक्विड असतं म्हणजे स्टेबल असतं. सॉलिड पेक्षा लिक्विड गॅस पेक्षा लिक्विड स्टेबल असतं. म्हणून वॉटरचा ऑक्सिजनचा हायड्रेट हा बाकीच्यांपेक्षा स्टेबिलिटी दाखवतो. म्हणून ऑक्सिजन इज एनामोलस दॅन अदर्स. पण विचारलं जातं बोर्डमध्ये विचारलं जाईल की एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. मग तुम्ही म्हणणार बिकॉज इट ॲटॉमिसिटी ओनली O2 इज ऑक्सिडेशन स्टेट -2 +2 not go for +4 +6 because it has no d orbital. Its nature of hydrate becomes water becomes liquid, but for others Yes. they are always gases. Magnetic property oxygen. Fast oxygen diamagnetic paramagnetic, other becomes diamagnetic. म्हणजे ग्रुप एकच आहे पण ऑक्सिजन डिफरंट आहे. ग्रुप डायरेक्ट मॅग्नेटिक दाखवतो, ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक दाखवतो. सर्वांचे हायड्रेट गॅस याची लिहिली आहे. सर्वांचे ऑक्सिजन स्टेट +4 +6 आहे. याची किती आहे? -+2 पर्यंत आहे. दॅट्स ऑल. तर म्हणून ऑक्सिजन हा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. बोर्ड मध्ये विचारलं. आणि याचं रिझन विचारलं तुम्हाला का? तर खाली रिझन द्यायचं बघा. 3 गोष्टी लिहिल्या आहेत. स्मॉल साईज, वॅकंट डी ऑर्बिटल, त्याकडे डी ऑर्बिटल नसतं, स्मॉल साईज आहे. ते 2 रिझन लिहून टाकायचे. रिझन काय द्यायचे? का वेगळा आहे? स्मॉल साइज, सेकंड नो डी ऑर्बिटल, संपलं. एवढं रिझन दिलं बस. कळलं? पुढे आहे एनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. फ्लोरीन हे वेगळा असतो. फ्लोरीन कोणता आहे? 70. हे बघा जसं पिरियोडिक टेबल मध्ये पिरियोडिकचा अर्थ काय असतो माहिती का? पिरियोडिकचा मीनिंग असतो पुन्हा पुन्हा रिपीट होणं. आता तुम्ही आहात, तुम्हाला माहिती की आता काय आहे? विंटर आहे. विंटर नंतर पुन्हा समर येणार आहे का? येणार आहे ऑब्विसली. काय? ओके चला इकडे बघा. फ्लोरीन हे बघा ऑक्सिजनच्या शेजारचा ग्रुप कोणता आहे? 16 फ्लोरीन 17 नंबर. जसं ऑक्सिजन हा त्याचा लीडिंग ग्रुप लीडर काय आहे? डिफरंट आहे. तसा फ्लोरीन ही 17 ग्रुपचा काय लीडर आहे? तो डिफरंट आहे. मग त्याचाही प्रॉब्लेम कशामुळे? तर तोच प्रॉब्लेम काय? साईज. आणि दुसरं काय आहे? नो डी ऑर्बिटल. फ्लोरीन कडे सेम असतं, त्याच्याकडे डी ऑर्बिटल नसतं, त्याच्याकडे स्मॉल साईज असते. म्हणून तो काय दाखवतो? बाकीच्यांपेक्षा वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो. कोण दाखवतो? फ्लोरीन. मग कोणकोणत्या गोष्टी दाखवतो बघा खाली बघा. काय काय दाखवतो फ्लोरीन? फ्लोरीनची आयनायझेशन एन्थाल्पी कोणापेक्षा कमी असते? फ्लोरीनची आयनायझेशन एन्थाल्पी काय म्हणतात? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणापेक्षा कमी असते? फ्लोरीनपेक्षा नाही. हे बघा आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वगैरे या गोष्टी असतात त्या बाकीच्यांपेक्षा जास्त असतात. बरोबर? असतात जास्त बाकीच्यांपेक्षा.
आहे की नाही? यस. दुसरा पॉइंट आहे आयोनिक अँड कोव्हॅलेंट रेडियाई मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी इज क्वाइट लोअर दॅन द अदर्स. हे बघा याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट याची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी सर्वात जास्त असायला हवी होती. काय असायला हवी होती? जास्त. म्हणजे हा फ्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे, ब्रोमीन आयोडीन आहे, यांच्यापेक्षा गेन एंथॅल्पी कोणाची जास्त असायला हवी होती? फ्लोरीनची. पण ती काय आहे? कमी आहे. कोणाची जास्त आहे? क्लोरीनची. एक्सेप्शनल आहे. खालच्यांची जास्त आहे, याची कमी आहे. हा पॉइंट आहे. तर कशामुळे? तर त्याची स्मॉल साइज. तर तुम्ही सांगणार फ्लोरीन हॅज लेस इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी दॅन द अदर मेंबर्स. द मोस्ट ऑफ द रिएक्शन ऑफ फ्लोरीन आर एक्झोथर्मिक. हे बघा याच्या रिएक्शन ज्या आहेत त्या काय असतात? एक्झोथर्मिक असतात. मागे सांगितलं होतं मी ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये की फ्लोरीनच्या रिएक्शन्स ह्या काय असतात? एक्झोथर्मिक असतात. काय एक्झोथर्मिक असतात? कारण हा कोणा हे बघा हा कोणताही ऍटम असेल, एक्स असेल, त्याच्या शेजारी फ्लोरीन आला तर काय करतो? हा फ्लोरीन आहे आणि हा एक इलेमेंट आहे. त्या इलेमेंटच्या बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि हा फ्लोरीन आहे. फ्लोरीन लगेच त्याचा इलेक्ट्रॉन ओढून घेतो, लगेच ओढतो. समजतं आहे? कारण फ्लोरीनचं सेंटर हे हायली पॉझिटिव्ह असतं, साईज छोटी असते. तो कोणत्याही मोठ्या इलेमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की लगेच तिथे इलेक्ट्रॉन जम्प करून येतो आणि पुन्हा त्याच्याकडे रिपल्शन होतं. रिएक्शन फास्ट. समजतं मला किती रिएक्शन फास्ट होते? आणि जास्त फ्लोरीन असेल तर तो त्याला अशा प्रकारे क्लब करून टाकतो आणि सर्व इलेक्ट्रॉनवरती अटॅक करतो, एक्सप्लोड होतो ना. एक मोठा ऍटम आहे, त्याच्याकडे 5-6 शेल आहेत आणि तिथे फ्लोरीन आले छोटे छोटे, इलेक्ट्रॉन ओढतायत ना ते त्या ऍटम मध्ये, एक्सप्लोड होतो ना तिथे. तर फ्लोरीनच्या रिएक्शन ह्या एक्सप्लोजन करतात. ठीक आहे. तर बाकीचे असे तेवढे एक्सप्लोजन करत नाही. क्लोरीन कधी एक्सप्लोजन करतो का? तुम्ही आता असं बघितलं असेल. चला आपल्याकडे कोण आहे? हा काय करतो? क्लोरीन इथला हायड्रोजन काढतो. शिकला ना रिएक्शन? हा इथला रिएक्शन इथे HCl तयार होतं, बरोबर? आणि इथे काय होतं? एक CL इथे अटॅच होतो. म्हणजे अशा प्रकारचा तुमचा आउटपुट. इथे एक CL अटॅच होतो. चला रिएक्शनवर मला डाऊट असेल तर सांगा. नाही ना? शिकलं आहे ना? एक क्लोरीन इथे अटॅच होतो आणि इथला हायड्रोजन या दुसऱ्या क्लोरीन सोबत HCl फॉर्म करतो, बरोबर? शिकवलं ना? मग मला सांगा की एक्सप्लोजन झालं का? बिलकुल नाही. क्लोरीन एक्सप्लोजन करत नाही. पण इथे क्लोरीन असलं असतं तर ह्या रिएक्शन मध्ये एक्सप्लोजन झालं असतं. काय आलं असतं? एक्सप्लोजन. मग एक्सप्लोजन होतं म्हणून आपण कोणती रिएक्शन शिकतो? फ्रँकेस्टाईन रिएक्शन शिकवली ना? कोणती रिएक्शन शिकवली आहे? स्वॉर्ट रिएक्शन, फ्रँकेस्टाईन. कशासाठी शिकवली? या जर फ्लोरीनचं जर कंपाऊंड तुम्हाला बनवायचं असला, RN बनवायचं असला तर तुम्हाला कोणती रिएक्शन वापरावी लागते? फ्रँकेस्टाईन रिएक्शन. आधी कोण घ्यावा लागतो? RCl घ्यावा लागतो. त्याशिवाय कोण घ्यावा लागतो? NaF. करेक्ट. मग NaCl सोबत जॉईन करतो आणि हा एक शांततेने जॉईन करतो तेव्हा RF तयार होतो. RF डायरेक्टली तयार होत नाही, म्हणून स्वॉर्ट रिएक्शन विचारली जाते, पुन्हा पुन्हा विचारली जाते. सॉरी, फ्रँकेस्टाईन. तर बोर झालात का? हो. It forms only oxo acids. Oxo acids नाव ऐकलंय कधी? ऑक्झो ऍसिड HFHOX याला ऑक्झो ऍसिड्स म्हणतात. याला काय म्हणतात? ऑक्झो ऍसिड. एक्झाम्पल आहे HOF, ऑक्झो ऍसिड्स ऑफ फ्लोरीन. याला काय म्हणतात? ऑक्झो ऍसिड्स ऑफ फ्लोरीन. फॉर्म्युला बघितला नसेल तुम्ही असा? नाही ना? तुम्ही असं बघितलं असेल. ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन असा दिसतो. हा ऑक्झो ऍसिड ऑफ क्लोरीन आहे. आणि जर साधा ऍसिड बघायचं असेल तर HCl असतं. सिंपल ऍसिड काय असतं? HCl. आणि त्या HCl मध्ये जर एक्स्ट्रा एक ऑक्सिजन ऍड झाला तर त्याचं HOCl होतं. याला ऑक्झो ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? ऑक्झो ऍसिड. तर फ्लोरीन कधीही काय करतो? ओनली फॉर्म ऑक्झो ऍसिड. हा ऑक्झो ऍसिड फॉर्म करतो फ्रॉम द नंबर ऑफ ऑक्झो ऍसिड्स. ठीक आहे. हा काय करतो? ऑक्झो ऍसिड फॉर्म करतो. कोण? फ्लोरीन. Hydrogen fluoride is a liquid due to the strong hydrogen bonding while the other hydrogen fluoride are gases. आता हायड्रोजन फ्लोराईड काय असतं बोला? फॉर्म्युला काय असतो हायड्रोजन फ्लोराईडचा? हायड्रोजन फ्लोराईड म्हणजे काय असतं? HF.
हायड्रोजन फ्लोराईड म्हणजे काय? HF. याला काय म्हणतात बोला बरं युवराज? हायड्रोजन क्लोराईड. याला काय म्हणतात? हायड्रोजन हायड्रेट. सिंपल आहे ना? मग हायड्रोजन क्लोराईड आहे, हायड्रोजन फ्लोराईड आहे. मला सांगा हायड्रोजन क्लोराईड कधी बघितलंय का तुम्ही? HCl. हायड्रोक्लोरिक ऍसिड नाही बघितलं? HCl नाही बघितलं? ते टॉयलेट क्लीन करतात. हायड्रोक्लोरिक ऍसिड माहिती आहे काय फॉर्म्युला असतो? मग हा काय फॉर्म्युला आहे? मी म्हटलं हायड्रोजन क्लोराईड बघितलं का तुम्ही? तर नाही. HCl नाही. गॅस टॉयलेट माहिती आहे. तर हायड्रोजन क्लोराईड आणि HCl याला हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतात. याला हायड्रोजन क्लोराईड म्हणतात. ठीक आहे. याला हायड्रेट्स ऑफ क्लोरीन म्हणतात. याला काय काय म्हणतात? हायड्राइड्स ऑफ क्लोरीन. हायड्रोक्लोरिक ऍसिड. बरोबर? सर काय करतो? असं काय दिसणार आहे कोणाला समजतं का? मला तर हसू झालं ते बघून ते काय बंद करा बघते काय ते लोक हे त्याच्यामध्ये ते काय नाही सर, ते डिलीट करता येईल नंतर व्हिडिओ. असं आहे. आमचे जेव्हा ऍक्च्युली लेक्चर व्हायचे ना MTech वगैरेचे MIT ला, तर कसं व्हायचं माहिती का? तिथे डेडिकेटेड व्हायचे. म्हणजे एक 45, 46 जसं 45 आणि 52 इयर्सचे कुलकर्णी सर. मग त्यांचं ते राऊंड HF HCl. ठीक आहे. हायड्रोजन फ्लोराईड जे आहे HF HCl. ठीक आहे. तर हायड्रोजन फ्लोराईड जो असतो तो लिक्विड फॉर्म मध्ये असतो. याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हाय असतात अदर दॅन अदर एलिमेंट्स लाईक हायड्रोजन आयोडाइड, हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यापेक्षा यांचे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हाय असतात. रिझन एकच आहे. ड्यू टू दी स्मॉल साइज ऑफ द फ्लोरीन इट्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बिकम्स हाय. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हाय असल्यामुळे ह्या हायड्रोजनचे जे शेअरिंगचे इलेक्ट्रॉन असतात याच्याकडे असतात. कोणाकडे असतात? हायड्रोजनचे शेअरिंगचे फ्लोरीनकडे. हा याला सोडू शकतो. हा बॉन्ड स्ट्रॉंग होतो एकदम. का तर हा ऑलरेडी मायनस आणि हा हायड्रोजनला चांगल्या प्रकारे ट्रॅप करून ठेवतो. म्हणजे हायड्रोजन फ्लोरीन कडून हायड्रोजन काढणं हे इम्पॉसिबल वाटतं. जेव्हा आपण क्लोरीन कडून हायड्रोजन तुम्हाला लवकर मिळणार. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणापेक्षा कमी आहे? हा वर्ल्ड मधला सर्वात हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. कोण? फ्लोरीन. आणि त्याला हायड्रोजन इलेक्ट्रॉन देऊन ठेवला आहे. आता तो सोडणार का हायड्रोजनला? बिलकुल नाही. क्लोरीनचा हायड्रोजन निघू शकतो. आयोडीनचा सर्वात लवकर निघतो कारण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते. पण त्यामुळे फ्लोरीनचा हा बॉन्ड एवढा स्ट्रॉंग असतो HF की त्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट पण हाय होतो. कारण ते तो ब्रेक नाही होत ना. करते पॉइंट का लिक्विड फॉर्म मध्ये असतो आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट हाय असतो. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतो? मानवी कॅरेक्टर काय असतं त्याच्यामध्ये? हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे एक HF हा H आणि F असतो मॉलिक्यूल आणि दुसरा H आणि F असतो. एक ग्लास आहे ना, एक रूम आहे त्याच्यामध्ये HF मॉलिक्यूल आहे. मग हा F मॉलिक्यूल मायनस असतो. याच्यावरती मायनस चार्ज असतो कारण याने याचे इलेक्ट्रॉन ओढून घेतलेला असतो. याच्यावरती प्लस चार्ज असतो. ह्या H वरती प्लस असतो, याच्यावरती मायनस असतो. मग हा फ्लोरीन हा मायनस प्लस या दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत एक बॉन्ड बनवतो. त्याला म्हणतात हायड्रोजन बॉन्ड. त्याला काय म्हणतात? हायड्रोजन. ऍक्च्युअली बॉन्ड एक्झिस्ट करतो का? नाही. हे बघा याचा मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट का स्ट्रॉंग असतो? मी काय सांगतो आहे. एक हा HF मॉलिक्यूल आहे. एक HF गॅस, एक HF चा कंपाऊंड आहे. तो असा असेल ना रूम मध्ये, असं असेल की नाही? हे मॉलिक्यूल आहेत ना त्याचे. कळतंय का तुम्हाला? असे असतील ना ते. हा HF गॅस असा आहे HF कंपाऊंड. मग ह्या HF कंपाऊंडचा प्रॉब्लेम काय आहे? हा H जेव्हा F सोबत बॉन्ड बनवतो तेव्हा याचा इलेक्ट्रॉन हा ओढून घेतो, स्वतःकडे ठेवून घेतो. मग याच्याकडे इलेक्ट्रॉन वाढतो, याच्याकडे इलेक्ट्रॉन डेफिसिट होतो. मग असं तयार होतं. याला पोलार म्हणतात. याला पोलार कंपाऊंड म्हणतात. त्याला पोल तयार झाले, एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. मग सर्व पोल असतात. हा निगेटिव्ह असतो, निगेटिव्ह 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 आणि हा प्लस प्लस असतो. मग याचा इफेक्ट इथे थांबत नाही. याचा इफेक्ट कसा तयार होतो? जेव्हा आपण HF एकत्र ठेवलेला असतो
तेव्हा हा मायनस ह्या हायड्रोजन प्लसला अट्रॅक्ट करतो आणि याचा हा हायड्रोजन ह्या F ला अट्रॅक्ट करतो, याचा F हा हायड्रोजनला अट्रॅक्ट करतो, याचा H याला अट्रॅक्ट करतो, एक बॉन्ड तयार होतो, त्याला म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्ड. त्याला म्हणतो आपण. त्यामुळे तो गॅस न राहता एवढं अट्रॅक्शन त्याला लिक्विड फॉर्म मध्ये आणतं, म्हणून हा गॅस लिक्विड असतो. वॉटर लिक्विड काय असतो? वॉटरचे तसंच असतो. हा H2 असतो, हा H2 असतो. तेव्हा मी काय सांगतोय, हा O आणि F दोघे लीडर आहेत. ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17. याचाही हायड्रोजनचा लिक्विड असतं आणि याचंही काय असतं? लिक्विड असतं. का? कारण दोघांमध्ये कोणता बॉन्ड असतो? हायड्रोजन. वॉटर तुम्ही ग्लासमध्ये ठेवलं की काय होतं? हा H काय करतो? ह्या O सोबत बॉन्ड बनवतो, कारण हा मायनस असतो प्लस असतो, आणि O मायनस असतो, हा H सोबत बॉन्ड बनवतो, हा पुन्हा O ह्या H सोबत बॉन्ड बनवतो. अट्रॅक्शन. म्हणून O चा लीडरचा H हायड्रेट हा लिक्विड असतो. H तोही लिक्विड असतो. बाकीच्या सर्वांचे हायड्रेट काय असतात? गॅस असतो. कळलं? कंपॅरेटिव्ह स्टडी करा. O जसा वागतो तसंच कोण वागतो? F वागतो. F लिक्विड असतं, वॉटर ऑक्सिजनचे लिक्विड असतं. दोघांमध्ये कोणता बॉन्ड असतो? हायड्रोजन बॉन्ड. का तयार झालाय? कारण हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्याच्या समोर H आला की ते H चा इलेक्ट्रॉन आपल्याकडेच ठेवतात आणि निगेटिव्ह म्हणूनच फिरतात. मग हायड्रोजन वरती विचारते प्लस चार्ज असतो आणि हा प्लस चार्ज काय करतो? मग दुसरा इथे ऑप्शन आला की तो त्याच्यासोबत बॉन्ड बनवून टाकतो, हा मायनस हायड्रोजन सोबत, म्हणजे शेजारी बॉन्ड बनवावे लागतात. ग्लासमध्ये पॉइंट आहे ना, एकमेकांसोबत प्लस मायनस पासून अडकून राहतात. मग कशाला गॅस होती? गॅस म्हणून का फिरतील? गॅस म्हणून कोण फिरतं? H आहे. काय नाही, काही प्लस मायनस नसतं. हा एक मॉलिक्यूल, हा एक मॉलिक्यूल, काही रिलेशन नाही आपलं. तो इकडे फिरतो, हा इकडे फिरतो. पण HF हा F काय करतो? H ला ओढून घेतो, मग जवळ आणतो, हा इथून इथे जातो, झाला लिक्विड. लिक्विड फॉर्म. कळा पॉइंट? यस. तर अशा प्रकारे रिलेशन लक्षात ठेवायचं. HF म्हणजेच आपण दोन गोष्टी बघितल्या, अनॅमोलस नेचर ऑफ ऑक्सिजन, अनॅमोलस नेचर ऑफ फ्लोरीन. दोघंही त्यांच्या ग्रुपचे लीडर आहेत. दोघांचं नेचर बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे, स्टील द लीडर आहे. ठीक आहे. पण दोघेही तुम्ही कधी बघितलं तर केमिस्ट्री ही तुम्ही 10ची शिका, इंजिनिअरिंगची शिका किंवा मास्टर शिका, तिथे ऑक्सिजनला रिॲक्शन विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनचेच कंपाऊंड दिसत ना, हायली रिॲक्टिव्ह. फ्लोरीनला काय एवढं स्टडी करत नाही आपण, हिंमत नाही होत. सायंटिस्ट फ्लोरीनची रिॲक्शन करतात का? सायंटिस्टने फ्लोरीनला बायपास केला आहे क्लोरीन सोबत, म्हणजे कोणाला रिॲक्शन मध्ये टाकलं तर माहिती का? हे बघा, हा पिरियड टेबल मधला सर्वात स्ट्रॉंग नॉन मेटल आहे, रिॲक्टिव्ह. आणि इथे स्ट्रॉंग रिॲक्टिव्ह मेटल आहे, त्याला पोटॅशियम आहे. तुम्हाला कधीच पोटॅशियमचे आणि फ्लोरीनचे जास्त रिॲक्शन दिसणार नाही, बुक्स मध्ये दिसणार नाही. कोणाचे दिसतात? 2 नंबर. फ्लोरीनच्या नंतर सायंटिस्ट क्लोरीनला यूज करतात, पोटॅशियमच्या ऐवजी सोडियमला यूज करतात. हा थोडासा मॉडरेट, हा मॉडरेट. तुम्हाला क्लोरीनचे रिॲक्शन जास्त दिसतील नॉन मेटल मध्ये, तुम्हाला सोडियमचे रिॲक्शन जास्त दिसतील मेटल्स मधून, पण तुम्हाला पोटॅशियम आणि फ्लोरीन दिसणार नाही. हायली रिॲक्टिव्ह, आउट ऑफ कंट्रोल. मग सायंटिस्टच करत नाही, तुम्ही स्टडी करणार का? हे कोण, हे रिॲक्शन कोणी बनवले आहेत? सायंटिस्ट. ते फक्त म्हणतात हायली एक्सप्लोजिव्ह. काय म्हणतात? हायली एक्सप्लोजिव्ह. तर आपण फ्लोरीनला तशा प्रकारे तेवढा स्टडी नाही करत. ठीक आहे, बस झालं.